नमस्कार. माझं नाव अक्षय शिवाजी देशमुख. मी स्नेहालय या संस्थेतनं हुनर गुरुकुलमध्ये 2017-18 मध्ये प्रवेश घेतला होता. आणि मी जेव्हा प्रवेश घेतला होता, मला नुकतीच कोणतीही कल्पना नव्हती, की एक्झॅक्ट काय होणार आहे, म्हणजे आम्ही काय शिकणार आहे वगैरे. आणि मी जेव्हा ते कार्पेंटरीज हथियार यूज करायला घेतले, तेव्हा मला खूप सारे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. पण त्या प्रॉब्लेमचा सामना मी कसा करायचा, हे हुनर गुरुकुल मला स्टार्टिंगपासून कंटिन्यू शिकवत होतं. आणि मी जेव्हा शिकत होतो, तेव्हा वेगवेगळ्या गोष्टींवर मी काम केलं. माझ्या व्यक्तिमत्त्वावर काम केलं. हुनर गुरुकुल फक्त हे मुलांवर काम नाही करत, तर त्यांच्या स्वतःच्या आत डेव्हलपमेंट म्हणजे 4 माणसात जेव्हा जातात, तर तेव्हा तुम्ही बोलायचं कसं? त्यांच्यासंग वागावं कसं वागणार आहे? कारण की एकसारखा माणूस आपल्याला कंटिन्यू नाही भेटू शकत. तर वेगवेगळ्या पद्धतीचे माणसं असतात. तुम्हाला त्यांच्यासंग बिहेवियर कसं असायला हवं? तुम्हाला समाजात जर वागायचं आहे, तर व्यवस्थित कसं वागायचं? आणि आणि वेगवेगळ्या नवीन टेक्निकवर मी जेव्हा काम करायला स्टार्टिंग केलं, तर तेव्हा माझा उत्साह वाढला आणि तेव्हा मला खरंच स्वतःवर विश्वास निर्माण झाला, की अरे मी करू शकतो. तर आणि हे विश्वास निर्माण करून द्यायचं काम हे हुनर गुरुकुल करतं. म्हणजे स्टार्टिंग टू एंडपर्यंत मी खूप साऱ्या गोष्टी शिकलो. त्याच्यात मला हेच फक्त जाणवत होतं, की अरे नाही, तर हे सगळं पॉसिबल आहे माझ्यासाठी. मी जेव्हा स्टूल जोडला आणि मग तेव्हा सगळ्या गोष्टी शिकत गेलो आणि नंतर मी त्याच्यानंतर हुनर गुरुकुलमधनं बाहेर पास आउट झालो. 4 जागी काम केलं. जशा-जशा मोठ्या-मोठ्या गोष्टी करत गेलो आणि मी हुनर गुरुकुलतर्फे मार्फत काही नामांकित कंपन्यांमध्ये मी कामाला लागलो होतो. तर तिथे मी चांगल्या-चांगल्या फर्निचर हबमध्ये काम केलं आणि त्यातलंच एक जितुरी फर्निचर म्हणून होतं. तर तिथे मी 7 वर्ष कंटिन्यू काम केलं आणि तितकं काम करताना मला पूर्ण या हुनर गुरुकुलने मला जी एक शिदोरी म्हणून माझ्या संग दिली होती, की तुम्ही बाहेर जेव्हा जाता तेव्हा कसं वागायचं, कसं राहायचं आणि कोणत्या गोष्टींवर तुमचा भर असायला पाहिजे, तुमचा फोकस किती क्लिअर असायला पाहिजे, तुम्ही काम कशा पद्धतीने करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी मी स्वतः डेव्हलप केल्या आणि आयुष्यात बदल घडतो, पण ती योग्य संधी आली आणि ती योग्य जर आपण ती संधी स्वीकारली आणि ह्या गोष्टी आपल्याला ॲक्सेप्ट झाल्या, म्हणजे ती संधीचं सोनं कसं करायचं हे आपल्या हातात असतं. तर त्या संधीचं मी सोनं केलं आणि 7 वर्षानंतरनं मला माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी संधी म्हणजे की मी ज्या हुनर गुरुकुलमध्ये काल शिकत होतो आणि त्या गुरुकुलमध्ये मी आज शिकवतोय. ही सगळ्यात मोठी गोष्टी माझ्या आयुष्यात घडली आणि ह्या मोठ्या गोष्टीचा मला अभिमान आजही मला स्वतःवर वाटतोय. आणि जेव्हा मला मुलं घडताना दिसतायत स्वतः आणि जे मुलं मला क्वेश्चन्स करतात, की ह्या गोष्टी कशा करायला पाहिजे, त्या गोष्टीत मी सतत मला दिसत असतो, की अरे नाही, मी पण जेव्हा शिकत होतो आणि ह्या गोष्टी मी सतत विचारत असेन शिक्षकांना आणि ह्याच्यातनं मुलं घडतायत आणि चांगला आनंद वाटतोय मला आणि मुलं वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करतात, प्रश्न विचारतात आणि त्याच्यात मला कधी-कधी असं वाटतं, की अरे की नाही, हे सगळं खरंच माझ्या लाईफमध्ये मी जे हुनर गुरुकुलमध्ये प्रवेश घेतला, याचं कुठेतरी सोनं झाल्यासारखं मला असं आज जाणवतंय आणि खरंच छान वाटतंय. थँक यू.